टॉपिक आहे दिलेली संख्या ही त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखणे. म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहेत ती त्रिकोणी संख्या आहे का हे ओळखण्यासाठी कोणती ट्रिक उपयोगी येते ती सांगणार आहे आज. तर 15 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही ही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर ती कशी ओळखायची पहा. अगोदर काय करायचं, जी दिलेली संख्या आहे तिला 8 ने गुणायचं. किती येतो गुणाकार, 15 8 120 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. किती झाले 121. आता हे जे उत्तर आलेलं आहे म्हणजे दिलेल्या संख्येला 8 ने गुणलं आणि त्याच्यात नंतर गुणाकारामध्ये 1 मिळवला आणि आलेलं उत्तर जर पूर्ण वर्ग संख्या असेल तर ही दिलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या असते, त्रिकोणी संख्या असते. उदाहरणार्थ पहा 121 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, आहे, कारण 11 हे त्याचं वर्गमूळ आहे, त्याच्यामुळं ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तर ही 15 ही त्रिकोणी संख्या आहे. आता पाहूया पुढची 35 ही त्रिकोणी संख्या आहे का. आता काय करायचं, हिला पण 8 ने गुणायचं. 35 गुणिले 8, 8 पंचे 40, हातच्या आले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28, 280 अधिक 1 281. ही पूर्ण वर्ग संख्या आहे का 281? नाही. मग ही त्रिकोणी संख्या असेल का, नाही. 35 ही त्रिकोणी संख्या नाही. त्यानंतर आता पाहूया 91 ही त्रिकोणी संख्या आहे का. काय करावं लागेल, अगोदर 8 ने गुणायचं. 91 गुणिले 8, 8 1 8 आणि 8 9 72, 728 त्याच्यात 1 मिळवायचा. 729 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, हो 729 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजेच 91 ही काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही त्या संख्येला 8 ने गुणून आणि त्याच्यामध्ये 1 मिळवून ती जर पूर्ण वर्ग संख्या आली तर दिलेली संख्या ही आपली त्रिकोणी संख्या असते. आणि जर तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याचा पाया कसा काढायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ पाहू शकता.